सटाणा शहरामध्ये सटाणा तालुक्यातील एका गावामध्ये 10 वर्षीय तरुणीवरती लैंगिक छळ करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती डोंगराळे पाठोपाठ मालेगाव शहरामध्ये त्यानंतर सटाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक छळाच्या प्रकार या ठिकाणी समोर यायला लागल्या। 75 वर्षीय या नराधमाचं वय असून त्या ठिकाणी आता त्या तरुणीच्या न्यायासाठी आता सटाणा शहरातील नागरिकांचे आता या ठिकाणी मोठा आंदोलन केले। त्या पार्श्वभूमीवरती सटाणा शहरामध्ये आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर 1-2 किलोमीटर अंतरावरचा हे आता पायी मोर्चा या ठिकाणी त्या मुलीच्या न्यायासाठी करण्यात आले। आपण त्या पार्श्वभूमीवरती मोर्चेकऱ्यांशी बोलूयात। नेमकं कशासाठी मोर्चा होता? अरे बाबा थांब। त्या मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी, त्या मुलीवर अत्याचार झालाय ना 9 वर्ष। अशा या घटना वारंवार होतात, काय सांगाल? काय मुलगी आज सुरक्षित नाही, ती फक्त आईच्या गर्भातच सुरक्षित आहे। आईला हा प्रश्न पडलाय की मुलीला जन्म द्यावा का नाही द्यावा। आता तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झाला, काय तुमच्या भावना? त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे। जवळपास या हप्त्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रकारच्या घटना वाढल्या, डोंगराचं प्रकरण देखील वाढलं होतं काय? हो, तिथल्या पण त्या माणसाला काही, त्या मुलीला न्याय भेटला नाहीये अजूनपर्यंत। त्या मुलीला जर न्याय भेटला असता तर ही घटना आज घडली नसती। नक्कीच या पद्धतीने सटाणा शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत या ठिकाणी मोर्चा करण्यात आला आणि मोठा संताप या ठिकाणी सटाणा वासियांकडून बघायला मिळत आहे। मनोज शाळे, मराठी, सटाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।